शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी झाली आहे। ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रावरती आज प्रश्नचिन्ह उपस्थित केले। केवळ विधिमंडळ पक्षात फूट पडली म्हणून मूळ राजकीय पक्षात फूट पडली असा निष्कर्ष काढता येणार नाही असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय। काही आमदारांनी वेगळी भूमिका घेतली किंवा स्वतंत्र बैठक घेतली यावरून संपूर्ण शिवसेना पक्षात फूट सिद्ध होत नसल्याचं त्यांनी सांगितलंय। आधी राजकीय पक्षात प्रत्यक्ष फूट सिद्ध झाली पाहिजे, त्यानंतर आमदारांच्या संख्याबळाचा विचार होऊ शकतो असा दावा सिब्बल यांनी केलाय। तसंच शिंदे गटाने 2018च्या पक्ष घटनेचा लाभ घेतल्यानंतरच त्याच घटनेला लोकशाही विरोधी म्हणणं ही विरोधाभासी भूमिका असल्याचं त्यांनी कोर्टात म्हटलंय। आज कोर्टात कशा प्रकारे आर्ग्युमेंट झालं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। कपिल सिब्बल यांनी आर्ग्युमेंट केलेलं होतं, काही आमदारांनी स्वतंत्र बैठक बोलवणे किंवा वेगळी भूमिका घेणे यावरून संपूर्ण शिवसेना पक्षात फूट पडली असा निष्कर्ष काढता येत नाही। निवडणूक आयोगाने पत्रव्यवहारांच्या आधारे पक्षात फूट पडल्याचं मानलं असल्यास तो निष्कर्ष कायदेशीरदृष्ट्या टिकत नाही। हे चिन्ह आदेशातील परिच्छेद 15 अंतर्गत आयोगाला अधिकार वापरायचा असेल तर दोन प्रतिस्पर्धी गट निर्माण झालेली राजकीय पक्षातली फूट प्रथम सिद्ध करावी लागते। आयोगाने शिवसेनेच्या 2018च्या राज्यघटनेचा आधार घेतला, मात्र त्यातील तरतुदींचा नंतर योग्य पद्धतीने विचार केला नाही। एखाद्या आमदाराकडे 1/3 किंवा 2/3 सदस्यांचा पाठिंबा आहे म्हणून त्यातून मूळ राजकीय पक्षात फूट पडली असं आपोआप सिद्ध होत नाही। प्रथम मूळ राजकीय पक्षात फूट पडल्याचं सिद्ध झालं पाहिजे, त्यानंतरच 1/3 आमदारांचा स्वतंत्र गट किंवा अन्य कायदेशीर बचावाचा मुद्दा विचारात येऊ शकतो। राणा प्रकरणातील परिच्छेद 38 मध्ये सुद्धा 1/3 आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याचं दाखवण्याबाबत चर्चा आहे। परिच्छेद 15 हा एखाद्या विशिष्ट पक्ष घटनेनुसार निवडून आलेल्या किंवा नियुक्त झालेल्या व्यक्तींच्या पक्षात प्रत्यक्ष फूट पडल्याच्या परिस्थितीशी संबंधित आहे। त्यामुळे पक्ष घटनेची वैधता हा परिच्छेद 15चा स्वतंत्र मुद्दा कसा ठरू शकतो? निवडणूक आयोग लवादासारखी भूमिका बजावतोय। पक्षाची घटना लोकशाहीवादी किंवा अलोकशाहीवादी आहे असा व्यापक निर्णय देण्याचा अधिकार आयोगाला नाही। एखाद्या पक्षाची घटना लोकशाही विरोधी असल्याचं गृहीत धरलं तर त्याचा परिणाम पक्षाची नोंदणी रद्द करण्याच्या प्रक्रियेपर्यंत जाऊ शकतो। पण त्याच घटनेतून निर्माण झालेल्या दुसऱ्या गटाला पक्षाचं निवडणूक चिन्ह देण्याचा अधिकार आपोआप कसा मिळतो? अशी आर्ग्युमेंट कपिल सिब्बल यांनी केली आहे।